तित रूप तुझे दिसू लागले, जित तित रूप तुझे दिसू लागले, देवा तुझ्या नावाचर याड लागलं, देवा तुझ्या नावाचर याड लागलं. नमस्कार, मी आळंदीचा ज्ञानेश्वर मेश्राम. राष्ट्रीय मराठीच्या सर्व प्रेक्षकांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. आज एक तारा या चित्रपटाचं म्युझिक लॉन्च झालं आहे आणि खूप आनंद होतो आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अवधूतजींच्या पहिल्या चित्रपटामध्ये मी टायटल सॉन्ग गायलं, ते म्हणजे झेंडा. झेंडामध्ये जर संधी मिळाली नसती तर आज या एक तारा चित्रपटामध्ये मला गाण्याची संधी प्राप्त झाली नसती. आणि जवळजवळ झेंडानंतर संत तुकाराम, मोरया आणि चौथा चित्रपट त्यांचा एक तारा, या चित्रपटामध्ये जवळजवळ माझ्या जीवनावरती ज्या काही गोष्टी त्यांनी वेचल्यात, माझ्या जीवनातल्या काही गोष्टी किंवा घटना त्यांनी वेचल्यात आणि त्या चित्रपटामध्ये त्यांनी प्रदर्शित करण्याचा त्यांचा एक प्रयत्न, खूप मोठं त्यांना यश प्राप्त हो. आणि जवळजवळ मी ज्या काही गोष्टी, ज्या काही दुःख भोगले, ज्या काही घटना माझ्या जीवनामध्ये घडल्यात, तर मी स्वतः अनुभवलेत आणि जवळजवळ अनुभवल्या म्हणण्यापेक्षा मी स्वतः आजमावल्यात. जवळजवळ आम्हाला आत्ता जेवलो तर उद्या सकाळी काय जेवायचं, किंवा आम्ही ज्या काही कंपनीमध्ये किंवा बिगारी काम करायचो नवरा बायको, तर त्या सगळ्या गोष्टीचं माऊलींनाही, आमच्या पांडुरंगाला, आमच्या वारकरी संप्रदायातल्या मोठे मोठे साधू संतांची जी काही सेवा केली वारकरी संप्रदायामध्ये, हे सगळं करून, हे सगळ्या गोष्टी कामं करून, कष्ट करून वारकरी संप्रदायाला सोडलं नाही किंवा आळंदीच्या माऊलींना सोडलं नाही. तर या गोष्टीतून आम्हाला माऊलींनी असं काही दिलं आहे की अवधूत गुप्तेंसारखा आमच्यासाठी देव माणूस पाठवला आणि आमच्या जीवनामध्ये फार सगळं लाईफ चेंज झालं केवळ या अवधूत गुप्तेंमुळं. तर मला असं म्हणायचं की एक ताराच्या या सगळ्या गोष्टीमुळे किंवा झेंडा चित्रपटापासून माझ्या जे काही जीवनामध्ये त्या गोष्टी अवधूत गुप्तेंनी एका स्पर्धेमधून मला सांगितलं आणि सगळं चॅलेंज केलं सगळ्या लोकांना की मला या माणसासाठी काहीतरी करायचं. तर काही लोक बोलतात, पण अवधूतजी माझ्या बाबतीत बोलले तसं त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलं. आज माझ्यासाठी एक वारकरी संप्रदायातला एक गायक प्रसिद्ध केला आणि आज चित्रपटसृष्टीमध्ये खूप मोठं नाव माझं अवधूतजींमुळेच झालं आहे आणि माझं घरसुद्धा अवधूतजींमुळेच झालं आहे. आज खूप माझ्या जीवनामध्ये, मी मगाशी बोललो की माझ्या जीवनात अवधूत गुप्ते नव्हे तर माझ्यासाठी देवदूत आहे, अवधूत नव्हे तर देवदूत आहे. तर खूप मोठा माणूस आहे आणि एक तारा चित्रपटामध्ये ज्या काही तुम्हाला गोष्टी बघायला मिळतील, नक्कीच तुम्ही त्या घेऊन जा, बघा आणि नक्कीच अवधूत गुप्तेंना तुम्ही असा प्रतिसाद द्या. जे गाणं मला अवधूतजींनी गायला सांगितलं तेच गाणं तुमच्यासमोर मी सादर करतो. ते म्हणजे मला जे गाणं गायचं आहे, जिथं तिथं रूप तुझं दिसू लागले, तेच गाणं तुमच्यासमोर सादर करतो. जिथं तिथं रूप तुझे दिसू लागले, जिथं तिथं रूप तुझे दिसू लागले, देवा तुझ्या नावाचर याड लागलं, देवा तुझ्या नावाचर याड लागलं. धन्यवाद. थँक्यू सो मच.